तुमचे सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। ही गुढी सर्वांना सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना। आज आपण गुढीपाडव्याच्या दिवशी लाल आणि पिवळ्या पोटलीचे उपाय काय करायचा आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। यंदा 9 मार्च 2024 रोजी गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात आहे। ही नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासूनच होते। गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी, आर्थिक भरभराटीसाठी या 2 पोटलींचा उपाय आपल्याला करायचा आहे। एक लाल रंगाची पोटली आहे आणि एक पिवळ्या रंगाची पोटली आहे। या दोन्ही पोटली आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी बांधायच्या आहेत, या घरात बांधल्यामुळे आपल्या घरामध्ये असलेले दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घराची भरभराट अशी प्रगती होणार आहे। असा हा उपाय करण्यासाठी 2 पोटलींमध्ये नेमकं काय आपल्याला वस्तू ठेवायच्या आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। पण त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण लक्ष देऊन ऐका। यावरती आपल्याला कोणती सेवा करायची आहे, कोणती पोटली आपल्याला घरामध्ये कुठे बांधायची आहे आणि वर्षभर आपल्याला घरामध्ये कुठे बांधून ठेवायची आहे, वर्षभरानंतर मग यापुढे आपल्याला त्याचं काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सगळ्यात आधी या 2 पोटली तुम्हाला तुमच्या घरी आणायच्या आहेत। आता या पोटली जर तुम्हाला मिळाल्या नाहीत तर अशा वेळेस हा उपाय तुम्हाला कशा प्रकारे करता येईल हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये अतिशय प्रभावी तोडगे सांगितले जातात, त्यापैकीच आज एक उपाय आज आपण पाहणार आहोत। कारण गुढीपाडव्यापासून आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होते। आता गुढीपाडव्याच्या दिवशी तुमची एखादी अडचण असेल किंवा सुतक पडलेलं असेल, मासिक धर्म असेल, तर अशा वेळेस काय करायचं हा प्रश्न सर्वांना पडला असेल। एखादा शुभ मुहूर्त पाहून तुम्ही तो उपाय करू शकता, शुभ दिवस पाहून तुम्ही तो उपाय करू शकता। जरी तुम्हाला तुमच्या मुलांकडून, पतींकडून करून घ्यायचा असेल तरी पण तुम्ही हा करून घेऊ शकता। पण तुम्हाला 5 दिवसाचा जो नियम आहे तो त्या गुढीपाडव्याच्या दिवशी पाळावा लागणार आहे। कारण हा जो उपाय आपण करणार आहोत तो फक्त वर्षातून तुम्ही एकदाच करू शकता। हा उपाय तुम्ही या दिवशी केला, गुढीपाडव्याच्या दिवशी केला तर तो अत्यंत प्रभावी ठरणार आहे आणि तुम्हाला त्याचे फळ खूप चांगले मिळणार आहे। त्यामुळे हा उपाय तुम्ही त्या दिवशी जेवढं शक्य होईल त्या दिवशीच करा। आता या 2 पोटल्या कुठे मिळणार हा प्रश्न पडला असेल तर जवळ तुमच्या स्वामी समर्थ जर केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही या पोटल्या आणू शकता। तर या पोटल्या आपल्याला का आणायच्या आहेत तर तुमच्या घरामध्ये काही आर्थिक समस्या असतील, मानसिक समस्या असतील, तुम्ही कष्ट आणि मेहनत करताय तरी देखील तुमच्या मेहनतीला, कष्टाला जसे पाहिजे तसे यश मिळत नाही, घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नाही, सतत भांडण तंटे होतात, मुलांवरती तुम्ही खूप चिडचिड करता, घरामध्ये वारंवार विघ्न येत असतील, या सर्व संकटापासून मुक्ती मिळावी म्हणून हा उपाय आपण करणार आहोत। अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे। आता या पोटल्यांमध्ये एक एक करून कोणत्या वस्तू भरायच्या आहेत हे मी तुम्हाला सांगते। पहिल्यांदा आपण लाल पोटली घेऊया। लाल पोटलीमध्ये आपल्याला एक रंगारी हिरडा आणि वडाच्या झाडाची मुळी तुम्हाला एका लाल रंगाच्या पोटलीमध्ये ठेवायची आहे। शक्यतो या ज्या वस्तू आहेत, रंगारी हिरडा आणि वडाची मुळी, ती तुम्ही स्वामी समर्थ केंद्रामधून आणलेली जास्त फायदेशीर ठरेल। कारण हे तिथून सिद्ध करून येते, त्यामुळे त्याचा प्रभाव अत्यंत चांगला आपल्याला मिळतो। त्यामुळे स्वामी समर्थ केंद्रातूनच तुम्ही या वस्तू आणा। आणि जरी नाही मिळाल्या तरी पण एखाद्या किराणा मालाच्या दुकानामध्ये किंवा पूजाचे सामान जे मिळते, पूजेचे सामान आपल्याला मिळते त्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही त्यांना मागू शकता। त्या दिवशी काय करायचं आहे, त्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे, त्यानंतर देवपूजा करायची आहे। ते झाल्यानंतर तुम्हाला सकाळी लवकर गुढी उभारायची आहे। ती शक्यतो 8च्या आतमध्येच तुम्ही गुढी उभारा। हा उपाय तुम्ही सकाळी केला तरी चालेल किंवा हा उपाय तुम्हाला मात्र 12च्या आत, दुपारी 12च्या आत करायचा आहे। लाल पोटलीमध्ये रंगारी हिरडा आणि वडाच्या झाडाची मुळी त्यामध्ये ठेवायची आहे। त्यानंतर देवघरासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे। सांगितल्याप्रमाणे कोणीही हा उपाय करू शकते। या दोन्ही वस्तू तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत। आता सकाळी आपली देवपूजा झालेली आहे त्यामुळे दिवा तर आपण ऑलरेडी लावलेला असतो। त्यानंतर तुम्हाला धूप, अगरबत्ती परत एकदा लावून घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये या सर्व वस्तू पकडायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे। आता माळ हातामध्ये, डाव्या हातामध्ये घेऊन सुद्धा तुम्ही जप करू शकता किंवा तुम्ही असंच पठणही करू शकता। ही पोटली योग्य प्रकारे बंद करायची आहे।
ही पोटली एका प्लेटमध्ये ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू, अक्षदा, फूल व्हायचे आहे, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. आणि ही जी पोटली आहे तुम्हाला तुमचा जो दरवाजा आहे तिथून आतील बाजूस बांधायची आहे, जे तुम्ही घरून जाताना येताना तुमच्या डोक्यावरती आली पाहिजे. बाहेरील बाजूस नाही बांधायची. ही जी पोटली आहे घरातील आतील बाजूस वरती खिळ्याला बांधायची आहे. ही अशी बांधायची आहे की तुम्ही घरातून बाहेर पडताना आणि घरामध्ये आत येताना ती पोटली तुमच्या डोक्यावरती आली पाहिजे, की त्यामुळे काय होते, जी बाधा आहे घरातली निघून जाते आणि बाहेरून येणारी बाधा जी आहे ती घरामध्ये प्रवेश करत नाही. यासाठी ती पोटली तुम्हाला बरोबर दरवाजाच्या मध्यभागी वरती घराच्या आतील बाजूस बांधायची आहे. जरी तुम्हाला ही पोटली नाही मिळाली तर काय करायचं, घरामधला एखादा लाल पीस असतो तर तो कापून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये या सर्व वस्तू भरायच्या आहेत. तर जसं मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला या सर्व वस्तू घेऊन सिद्ध करायच्या आहे, त्याची पूजा करायची आहे आणि तुम्ही ही पोटली जी तयार केलेली आहे तीही दरवाजावरती बांधू शकता. त्यामुळे स्वामींचं कृपाछत्र आपल्या डोक्यावरती राहतं, चांगले आशीर्वाद स्वामींचे आपल्या डोक्यावरती राहतात. तुम्ही या पोटल्या ऑनलाईन ऑर्डरसुद्धा करू शकता. हे झालं लाल पोटलीबद्दल, त्याच्यामध्ये काय ठेवायचं, कशी सिद्ध करायची, पूजा करायची आणि कुठे बांधायची हे मी तुम्हाला सांगितलं. आता पिवळ्या पोटलीचं काय करायचं, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू घ्यायच्या आणि ती कुठे बांधायची हे आता आपण पाहूया. तर पिवळ्या पोटलीमध्ये 1 रुपयाचं नाणं, हळकुंड, रंगारी हिरडा, सोबतच तांब्याची लक्ष्मीची पावले ही तांब्याची असावीत, खडे मीठ आणि आपल्या घरातील मूठभर गहू तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे आहे पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये. जसे आपण लाल पोटलीच्या बाबतीत उजव्या हातात घेऊन श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केला होता, सेम तसेच प्रकारे आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत सर्व पिवळ्या रंगाच्या पोटलीमधल्या उजव्या हातात घेऊन श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर त्याची विधिवत पूजा करायची आहे. अक्षदा वाहता त्याच्या पुष्प अर्पण करा, अगरबत्ती ओवाळा आणि त्यानंतर ती पोटली तुमची सिद्ध होणार आहे, म्हणजे तुमची त्याची सेवा पूर्ण झाली. ही पोटली तुम्हाला किचनमध्ये तुमच्या स्वयंपाकघरामध्ये पूर्व दिशेला बांधायची आहे. यामुळे तुम्हाला धनधान्य कधीही कमी पडत नाही. लक्ष्मीचा आशीर्वाद, अन्नपूर्णेचा आशीर्वाद तुमच्यावरती राहतो. अशा प्रकारे ही सेवा करायची आहे. तर या दोन्ही पोटल्या तुम्हाला 12च्या आत, दुपारी 12च्या आत तुम्हाला घरामध्ये बांधायच्या आहे. पाडव्याच्या दिवशी जर अडचण असेल, सुतक असेल तर तुम्ही येणारी अक्षय तृतीया आहे त्या दिवशी देखील, बुधवारी अक्षय तृतीया आहे त्या दिवशी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. या दोन्ही पोटल्या वर्षभर आपल्या घरी तशाच ठेवायच्या आहेत आणि जेव्हा तुम्हाला पूजा करता, चांगले सण येतात, दिवाळी, दसरा, अशा वेळेस त्याला धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे, ओवाळायची आहे आणि त्या पोटल्यांना नमस्कार करायचा आहे. अशा प्रकारे वर्षभर त्या पोटल्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायच्या आहेत. आता पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही साफसफाई करणार, गुढीपाडवा येणार, तेव्हा त्या दोन्ही पोटल्या काढून निर्माल्यामध्ये अर्पण करायच्या आहेत किंवा एखाद्या झाडाखाली सुद्धा नेऊन तुम्ही टाकू शकता. चांगल्या ठिकाणी त्याचे विसर्जन करायचे आहे, विधिवत विसर्जन करा. परत पुढच्या वर्षी सेम हाच उपाय पुढच्या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. म्हणजे या वस्तू वर्षभर आपल्या घरात राहतील. निगेटिव्हिटी त्यांनी खेचून घेतलेली असेल ती सर्व निगेटिव्हिटी धरणी मातेला अर्पण करायची आहे व पुढच्या वर्षी नव्याने 2 पोटल्या आणून परत सेम हाच उपाय तुम्हाला करायचा. याच्यामुळे तुमच्या घराचे संरक्षण होईल, पतीचे संरक्षण होईल, व्यवसायातील अडचणी दूर होतील, मुलांची भरभरून प्रगती होईल, पितृदोष नाहीसा होईल. तर हा अत्यंत प्रभावी उपाय जो गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली, छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात आधी तो तुम्हाला मिळेल. आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप आणि मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.